ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची मोठी बातमी। छत्तीसगडमध्ये हिडमा परिसरामधील पूर्वती गावामध्ये नक्षलवाद्यांनी एका गावकऱ्याची हत्या केली आहे। हत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही। 10 ते 15 नक्षलवाद्यांनी धारदार शस्त्रांचा वापर करून ही घटना घडवलेली आहे। या घटनेमध्ये सहभागी असलेल्या नक्षलवाद्यांचा शोध सध्या सुरक्षा दलाच्या मार्फत घेण्यात येतोय। मनीष रक्षमवार या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। मनीष, नक्षलवाद्यांनी एका गावकऱ्याची हत्या केलेली आहे, या सगळ्या संदर्भात अधिकची काय माहिती? ऋतुजा, आता आपण काही गेल्या दिवसापासून बघत आहोत, छत्तीसगड परिसरामध्ये नक्षल्यांचा हैदोस तर वाढलेलाच आहे, तसं त्यांचा एन्काउंटरचे प्रमाण पण वाढलेले आहे। त्यामध्ये छत्तीसगडचे आणि तेलंगणातले जे पोलीस जे आहेत ते सामूहिक नक्षलींचा बिमोड करत आहेत। त्यामुळे कुठेतरी नक्षली जे आहेत, उर्वरित जे काही नक्षली आहेत ते चिडलेले आहेत। त्यामुळे त्यांनी थेट आता गावकऱ्यांकडे आपला मोर्चा वळवलेला आहे आणि गावकऱ्यांना पोलिसांचे खबरी म्हणून किंवा एक त्यांचे मेसेंजर म्हणून ते लोक त्यांना त्रास देत आहेत। कालच छत्तीसगडच्या ज्या गावात हिडमा राहत होता पूर्वी, त्या गावातील एका गावकऱ्याची नक्षल्यांनी हत्या केली असे सांगण्यात येत आहे। त्यामध्ये 10 ते 15 नक्षलवादी धारदार शस्त्राने त्यांनी त्या शेतकऱ्यांचा गळा चिरून त्याला ठार केलेला आहे अशी माहिती मिळालेली आहे। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।